5 महिन्यात कमीत कमी गुंतवणूक करून 7,000 कोटी रुपये मिळवायचेत? अहो, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक माणूस हो का नाही मिळवायचेत असंच म्हणणार ना. अवघ्या 150 दिवसात 150 दिवसात 7,000 कोटी रुपये. कुठल्या बिझनेसबद्दल मी बोलतोय असं वाटेल तुम्हाला. माफक गुंतवणुकीमध्ये 7,000 कोटी. आता ही माफक गुंतवणूक म्हणजे काय आहे? कॉल सेंटर्स काढायची आणि टेलिकॉलिंग करण्यामध्ये एक्सपर्ट अशा मुलं आणि मुली हजारो लाखोनी उपलब्ध आहेत. तरुणाई, बेकार तरुणाई खूप आहे. नोकरीच्या शोधात वणवण फिरणारी तरुणाई खूप आहे. आणि मग फॉर्मल प्रशिक्षण देणं आणि त्यांना टेलिकॉलिंगसाठी झुंपून टाकणं. रोज एकेका व्यक्तीला शेकडो कॉलचं टार्गेट आणि ठिकठिकाणाहून डेटा बँक मिळवण्यासाठी थोडीशी गुंतवणूक. पैसा कोणाला नको आहे? तुम्ही आम्ही सहज मॉलला खरेदी करतो, तुम्ही आम्ही सहज फोनपे वापरतो किंवा कुठेही आपण ऑनलाईन पेमेंट्स करतो, बिलं भरतो. काही सरकारी कागदपत्र काढताना आधार पॅनच्या झेरॉक्स देतो. मोबाईल नंबर तर आपला कित्येक ठिकाणी गेलेला असतो. त्यामुळं तुमच्या सोशल मीडियावरनं तुमची बरीचशी माहिती या लोकांपर्यंत पोहोचू शकते. ती कशी मिळवायची हे त्यांचं स्किल आहे आणि ते मिळवतात. म्हणजेच मी तुम्हाला कोणत्याही बिझनेसविषयी सांगत नाही आहे की गेल्या 5 महिन्यात जवळपास 7,000 करोडचा फ्रॉड झालेला आहे. म्हणजे लोकांना वेगवेगळ्या युक्त्या वापरून फसवणूक करून मग त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट आलं. मग कुठलं तरी डिपार्टमेंटचा माणूस बोलतो आहे असं सांगायचं, MSABचा इकडचा तिकडचा, बोलण्यात गुंतवायचं. मग तुमचं लाईट बिल कमी येईल, कमी करून देतो, मी पाठवलेल्या लिंकला क्लिक करा, पुढच्या महिन्यापासून फक्त 100 रुपये लाईट बिल येईल. अशा अनेक युक्त्या. अशा युक्त्या वापरून 150 दिवसात जर भारतातील 7,000 कोटी रुपये गेलेले असतील, अशा सायबर क्राईम करणाऱ्या लोकांच्या ताब्यात, तर मोठी काळजीचं कारण आहे ना. म्हणजे मला तर असं वाटतं की आता सरकारला विनंती करावी की बाबांनो, हा मोबाईलला काहीतरी आवर घाला. ऑनलाईन पेमेंट किंवा हे प्रकार आता बंदच करा. ऑनलाईन बँकिंग बंद करा. मोबाईलचा कमीत कमी वापर कसा होईल त्यासाठी शासनाने जिथं जिथं मोबाईल कंपल्सरी केला आहे तिथं तिथं ते कंपल्शन काढून टाका, अशी विनंती करण्याची वेळ आली. कारण प्रत्येक माणसाला प्रशिक्षण देऊन चौकस राहा, सतर्क राहा असं वारंवार सांगूनसुद्धा जर 5 महिन्यात 7,000 कोटी रुपये आपल्या खिशातनं जात असतील तर सायबर क्राईम करणारे लोक यशस्वी ठरत आहेत. प्रत्येकाने खूप सावध राहिलं पाहिजे. अनेक प्रकारच्या युक्त्या आहेत. मी माझ्या चॅनलवर सुद्धा मला जितकी माहिती होते सायबर क्राईमच्या बाबतीत तेवढी माहिती देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. आता नुकताच एक नवीन स्कॅम, आता तुम्ही ऐकलं की OTP आला, चुकून आपण OTP सांगितला, तुम्हाला ते म्हणतात बोलता बोलता, अरे गलती से मेरे मोबाइल पे OTP आना था तो आपके मोबाइल पे चला गया, अब मेरा काम नहीं बनेगा, आप ज़रा वो OTP बताइए. संपलं. तुम्ही OTP सांगितला माणुसकीच्या दृष्टिकोनातनं की तुमचं खातं रिकामं. असे प्रकार तर खूप घडले. आता त्याच्याही पुढं गेलेत ही लोक. एक नवीन प्रकारचा सायबर क्राईम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा उपयोग करून आजकाल, आत्ता प्रवी तुम्हाला एक व्हिडिओ करून तुमच्याशी संवाद साधतो आहे, तर हुबेहूब प्रवीचा फोटो, प्रवीचा आवाज असा करून प्रवीच्या एखाद्या मित्राला
मी प्रवी बोलतो आहे, मला पैशाची नितांत आवश्यकता आहे, असं गप्पा मारत मारत पटकन त्याला सांगायचं. सोशल मीडियावरनं अगदी क्लोज फ्रेंड्सची ज्या काही पोस्ट असतात त्याच्यावरनं माहिती कळते की याच्याजवळ कोण आहे, किती वेळा कोणाचे कॉल येतात, कोणाच्या जवळ आहे हा. मग हळूच सांगायचं, अरे तुझा त्या मित्राचा कॉल येतो आहे, त्याला पण घेतो आपल्या कॉन्फरन्स कॉलमध्ये. आणि मग कॉल मर्जिंग स्कॅम सुरू होतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तो प्रवी बोलतो आहे आणि तिसरा मित्र पण आपला मित्र आहे दोघांचा, म्हणून कॉल मर्ज केलेल्या व्यक्ती तिथं तुमचा स्कॅम सुरू होतो आणि हळूहळू तुमच्याकडून योग्य ती माहिती काढून तुमचं बँक अकाउंट खाली होतं. आता एवढी मित्रांच्या बाबतीत माहिती मिळवलेल्या माणसाकडं नक्कीच तुमचा आधार क्रमांक असतो, तुमचा पॅन क्रमांक पण गेलेला असतो. फक्त एका OTPची त्यांना आवश्यकता असते आणि ते बोलता बोलता असं तुमच्याकडनं ते काढून घेऊ शकतात. आणि मग हजारो लाखो रुपयेसुद्धा काही काही लोकांच्या अकाउंटमधनं गेलेले आहेत. म्हणजे पुण्यासारख्या शहरात मध्यंतरी 1.25 कोटी रुपयाला गंडा घातला, शेवटी धक्क्याने ती व्यक्ती गेली, हे जग सोडून गेली, अशीही घटना घडते. कारण आयुष्यभर साठवलेली पुंजी, त्या FDसुद्धा तुमच्या अकाउंटला ब्लॅक मनी आलेला आहे आणि त्याची तहकीकात चालू आहे. EDकडनं आम्हाला आदेश आले, मी सेंट्रल मिनिस्ट्रीकडनं, सेंट्रल गव्हर्नमेंटचा अधिकारी बोलतो आहे, असं भासवून असे स्कॅम केले गेले. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून व्हिडिओ कॉल केले जातात. हुबेहूब तुमच्या मित्रासारखा दिसणारा व्यक्ती तुमच्यासमोर येतो व्हिडिओ कॉलमध्ये. तुम्हाला भुरळ पडते, अरे तोच आहे खरं. काहीतरी डिमांड करायचं आणि तुमच्याकडनं अकाउंटमधनं काही पैसे मागायचे आणि ते डिमांड हळूहळू वाढवत न्यायचं, असेही प्रकार. आता तिसरा एक प्रकार व्हिडिओ कॉलिंगच्या बाबतीत. प्रत्येक माणूस आपापल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या समाजातल्या स्टेटसला नक्की जपत असतो. मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीचा आता आरसा झालेला आहे. तुम्ही काय काय सर्फिंग करता, तुम्ही कोणत्या साईट्सला भेट देता, त्याच्यावरनं तुमची टेंडन्सीसुद्धा लोक ओळखू शकतात. किंवा त्याच्यावरून तुम्ही काय आहात याचं आकलन करणारे लोक दिसतात समाजात. अर्थात एखाद्या वेळेस काही कोणी बघितलं याचा अर्थ तो तसाच असतो असं काही नसतं. सर्फिंग करताना तुमच्या नजरेसमोर बरेच चॅनल येऊ शकतात, बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. कोणत्या अवॉइड करायच्या, कोणत्या गोष्टीवर थांबायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु व्हिडिओ कॉलिंग करताना बऱ्याचशा वेळेस लेडी व्हिडिओ कॉल करतात, तुमच्याशी मस्त मधाळ गप्पा मारायला सुरुवात करतात आणि 100तनं एखादा तरी त्यांच्या गळाला लागतो. तो असा की गप्पा मारता मारता व्हिडिओ कॉलिंग कसं असतं, एक छोट्या फोटोमध्ये एकाचा चेहरा आणि एकाचा मोठ्या स्क्रीनवर चेहरा प्लस तो काय दाखवतो ते सगळं त्या स्क्रीनवर दिसू शकतं आणि ते तुम्ही बघताय याचं रेकॉर्डिंग त्या व्हिडिओ कॉलमध्ये होतं. दिस इज सिम्पल, हे सगळ्यांना माहिती आहे. अशा पद्धतीने एखादी मुलगी, एखादी स्त्री तुम्हाला व्हिडिओ कॉल करते. आता एखादी स्त्री व्हिडिओ कॉलवर बोलते म्हणल्यावर हुरळून जाणारे 100पैकी 10 तरी निघू शकतात कदाचित. त्यामुळं त्यातला एखादा मासा गळाला नक्की लागतो यांच्या, हे त्यांना आता अनुभवावरनं कळलेलं आहे. मग काय करतील ते? व्हिडिओ कॉलमध्ये मधाळ गप्पा मारता मारता तुमच्या ओठातून काहीतरी चुकीचा शब्द जावा अशा प्रकारची वक्तव्य पलीकडून ती स्त्री करायला लागते. त्यानंतर काही तिच्या मोबाईलमध्ये असलेले अश्लील फोटो याचं प्रगटीकरण त्या व्हिडिओ कॉलमध्ये सुरू होतं. मग त्याच्यावरनं ती गप्पा मारायला लागते. आपको इसमें से कौन सी अच्छी लगी, आपका चॉईस कैसा है, वगैरे वगैरे. अतिशय फ्रेंडली अशा गप्पा मारणारी एखादी स्त्री भेटली की मग हुरळून जायला होतं. ही एक सायकॉलॉजी माणसाची, आणि या टेंडन्सीचा गैरफायदा घेणं या स्कॅमर्सनी सुरू केलं आहे. या व्हिडिओ कॉलमध्ये तुम्ही ती अश्लील चित्र बघताय हे सगळं रेकॉर्ड होतं आणि तेवढंच त्यांना हवं असतं. त्यानंतर तुम्हाला रिपीटेड तुमच्या नंबरवर कॉल येऊ लागतात. मग साधे कॉल पण येतील, व्हिडिओ कॉल पण येतील. त्यामध्ये तुम्हाला अजून काय आवडतं, और कुछ देखना चाहोगे क्या, असं म्हणून तुमचं दुसऱ्यांदाही रेकॉर्डिंग केलं जातं. आणि नंतर मात्र साध्या कॉलवरून ब्लॅकमेलिंगचा ससेमिरा सुरू होतो.
आप क्या क्या देखते हो ये सोशल मीडिया पे हम डाल सकते हैं, इस वीडियो को हम वायरल कर सकते हैं, आपका व्यक्तित्व बिल्कुल ख़राब कर सकते हैं, आपके बारे में जो लोग सोचते हैं समझते हैं उससे भी ज़्यादा हम उन्हें बता सकते हैं। चलो इतने इतने पैसे दे दो, अशा पद्धतीने तुम्हाला कोंडीत पकडलं जाऊ शकतं. त्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मिसयूज हा पण तितकाच तरबेजपणाने सुरू आहे. आपण सर्वांनी सावध राहायचं आहे. तुमचे आमचे फोटो आपल्या मीडियामध्ये असणं हे काय नवीन नाही आहे. फेसबुक वापरणाऱ्यांची प्रोफाईल कुणालाही माहीत होऊ शकते. व्हॉट्सअप वापरणाऱ्यांचं व्हॉट्सअपसुद्धा हॅक होऊ शकतं. आपण चुकून कोणाकडे फोन दिलेला असतो, तो आपल्याला आठवत नसतो, तो व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊन बरोबर आपलं व्हॉट्सअप हॅक करू शकतो. अशाही घटना घडलेल्या आहेत. त्याच्यावरनं बरेचसे संवाद तुमचे वाचू शकतात काही लोक. त्याच्यावरनं तुम्हाला स्कॅमर्स बरोबर हेरतात आणि तुम्हाला कोणती युक्ती वापरायची हे डोकं त्यांचं चालू असतं. 5 महिन्यातला आकडा 7,000 कोटी रुपयाचा गेला हे ऐकूनच धस्स व्हायला होतं. आणि म्हणूनच पुन्हा एकदा सर्वांना सतर्क राहा, सावध राहा. सायबर क्राईमचे अधिकारी, पोलीस अधिकारी वारंवार बरेचसे असे व्हिडिओ व्हायरल करतात. सगळ्या जनतेसाठी ते व्हायरल केलेले असतात, पण ते पाहूनसुद्धा लोक फसतात. म्हणजे तो आकडा 5 महिन्यात जर 7,000 कोटीला जात असेल तर अजून किती जागृती निर्माण करायची हेच समजत नाही आहे. बरेचसे न्यूज चॅनल बातम्यांमधनं हे सांगत असतात, तरीही लोक शहाणे होत नाहीत. काय त्यांना अशी भुरळ पडते, त्या असे कॉल आल्यावर अटेंड करतात. खरं पाहिलं तर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फीड नसलेले नंबर उचलायचेच नाही असं एक ध्येय ठेवा. दुसरी गोष्ट, कुठलाही कॉल आला तुमच्या मित्राचा किंवा काही डिमांड केलं तर थोडासा वेळ स्वतःला द्या. तो कॉल बंद करा. पुन्हा त्या मित्राच्या बाबतीत तुम्हाला वैयक्तिकरित्या त्याच्या जवळ कुठे कोणाच्या नातेवाईकांकडं काही चौकशी करता येते का? त्यांनी केलेलं डिमांड हे योग्य आहे का? खरंच त्याचाच फोन होता का व्हॉईस क्लोनिंग होतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर केला होता का? कोणी आपली स्वतःची हुशारी वापरून तुम्हाला कोंडीत पकडण्याचा, तुम्हाला फ्रॉड करण्याचा, तुमचे पैसे काढण्याचा असा काही प्रयत्न झाला का? याची शहानिशा थोडीशी 10-15 मिनटात करावी आणि त्या व्यक्तीला सांगावं, तुझं मी सगळं ऐकेन, फक्त मला आत्ता वेळ नाही आहे, मला अर्ध्या तासांनी कॉल कर. असं म्हणून तुम्हाला वेळ मारून नेता येते आणि नंतर कन्फर्म केल्यावर गोष्टी मग तुम्हाला पुढचं पाऊल घेता येईल. तरीसुद्धा मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगेन, कितीही जवळचा नातेवाईक असो, मित्र असो, कितीही मोठी गरज त्यांनी सांगो, कितीही मोठी अडचण सांगो, तुमच्या आणि तुमच्या त्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या घरामध्ये जर 1 तास ते 4 तास एवढं अंतर असेल तर त्याला स्पष्ट सांगावं की एकतर तू माझ्या घरी ये, किंवा तुम्हाला स्वतःला वेळ असेल, खूपच मदत करण्याची प्रवृत्ती असेल तर त्याला स्पष्ट सांगा की पुढच्या 4-5 तासात मी तुझ्या घरापर्यंत पोहोचतो आहे आणि तुला स्वतः येऊन पैसे देईन. आणि जर खरी गरज नसेल तर ते सिद्ध होईल आणि तुम्ही एका चांगल्या फ्रॉडमधनं वाचल्याचा तुम्हाला आनंद होईल. त्यामुळं युगच सध्या असं आहे की ह्या गोष्टी अशा प्रकर्षाने घडत आहेत, सगळीकडे घडत आहेत. त्यामुळं प्रत्येकाने सावध पावलं उचलणं फार गरजेचं झालं आहे. त्याच्यामुळं कॉल मर्जर हा जो एक प्रकार आहे याच्यापासून आपण सावध राहायचं आहे. कोणीही तुम्हाला एका व्यक्तीने कॉल केला आणि दुसऱ्या व्यक्तीला मी कॉन्फरन्समध्ये घेऊ का असं विचारल्यावर सरळ तुम्ही नाही, मी कॉल बंद करतो असं म्हणून तुम्ही कॉल बंद करू शकता. काय त्याला थोडं वाईट वाटेल तुमच्या जवळच्या व्यक्तीला, पण त्याला नंतर तुम्ही कॉल करून समजावून सांगू शकता. थोडंसं परखड आणि थोडंसं स्वतः सावध राहण्यासाठी स्वतःची अकाउंटमधली रक्कम जी काय आहे ती तुम्ही कष्टाने कमवलेली रक्कम ती अशी उगीच ऐऱ्यागॅऱ्याच्या ताब्यात, सायबर क्राईम करणाऱ्या या ठग लोकांच्या ताब्यात जाण्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला असा परखडपणा अंगी बाणवावा लागेल. आणि ज्या पद्धतीने, ज्या युक्त्या वापरून सायबर क्राईम करणारी लोक स्वतःचा इंटेलिजन्स वापरत लोकांना फसवत आहेत, तर तुम्हीसुद्धा स्वतःचं नॉलेज थोडंसं अपडेट ठेवणं. समाजामध्ये काय काय घडतं आहे, तुम्ही जर अँड्रॉईड वापरत असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती हव्यात. कशा पद्धतीने फ्रॉड होऊ शकतो, कशा पद्धतीने तुमची फसवणूक होऊ शकते
असे सगळे तुम्ही जे काही सायबर क्राईमवाल्यांनी वापरलेले फंडेज आहेत, ज्या युक्त्या आहेत, त्याच्याविषयी तुम्ही मित्रांकडून इकडून तिकडून जी काही माहिती मिळते टी व्हीवरती बातम्यांमध्ये, जे काही सायबर क्राईमवाले आपले पोलीस ऑफिसर्स व्हिडिओ व्हायरल करतात, तसे व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःसुद्धा स्वतःचं ज्ञान थोडंसं अपडेट ठेवणं, या समाजाबरोबर या प्रवाहाबरोबर थोडं तुम्हाला वाहता येणं आणि स्वतःला कसं वाचवू शकतो हे शिकत राहणं, याच्याशिवाय गत्यंतर नाही. कारण प्रशासनाला आपण कितीही विनंती केली की मोबाईलच्या वापरावरती रेस्ट्रिक्शन आणा, तर ते शक्य होणार नाही. आपला लोकशाही प्रधान आणि प्रचंड लोकसंख्या असलेला एक मोठा देश आहे. त्यामुळं अशा पद्धतीची रेस्ट्रिक्शन्स जरी चायनाने काही विद्यार्थ्यांसाठी लावली असली तरी त्याचं अनुकरण आपल्याकडं अजून होताना दिसत नाही. मुलांना काही वेगवेगळ्या गोष्टी पाहता येऊ नयेत म्हणून मुलांनी किती तास मोबाईल वापरायचा याच्यावर चायना सरकारने काही भागांमध्ये रेस्ट्रिक्शन्स घातलेले आहेत, काही नियम बनवलेत, काही कायदे कडक केलेत. तशा पद्धतीने खरं तर त्या बाबतीत अनुकरण करायला हरकत नाही. ज्या ज्या राष्ट्रांमध्ये जे जे चांगले कायदे आहेत ना, ते कायदे आपल्याकडे आले पाहिजेत असं तर मी आग्रहाने सांगेन. कारण या बाबतीत सिंगापूर, चायना यांचं अनुकरण केलं तर आपल्याकडं बरेचसे गुन्हे नक्की कमी होतील असंही प्रकर्षाने जाणवतं. त्यामुळे जे चांगलं आहे ते आपण प्रत्येकाकडनं थोडे थोडे कण घ्यायचे आहेत. ज्या बाबतीत या बाबतीतलं आपल्याला ज्ञान कमी असेल, एखाद्या मित्राला जास्त ज्ञान असेल, तर त्याच्याकडनं तुम्हाला ऐकण्याची प्रवृत्ती पाहिजे, त्याच्याकडनं हे ज्ञानाचे कण घेता आले पाहिजेत, जेणेकरून त्यात तुमचाच फायदा, तुमची फसवणूक होणार नाही. यासाठी त्याला जे माहिती आहे ते मला सांग बाबा, अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांमध्ये पण वावरता येतं. आशा करतो या व्हिडिओचा कुठेतरी थोडा तरी जनसामान्यांना उपयोग होईल, याच अपेक्षेने आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवूयात. कारण या बाबतीत कितीही हॅमरिंग केलं, कितीही वेळा लोकांना समजावून सांगितलं तरी ते कमी पडतं आहे असं चित्र सध्या समाजात दिसतं आहे. 5 महिन्यात 7,000 कोटी म्हणजेच हा आकडा वर्ष संपता संपता 15 कोटी नक्की ओलांडणार हे जगजाहीर आहे. जर लोक सुशिक्षित राहिली नाही, जर लोक या बाबतीत स्वतःला शिक्षित करू शकली नाहीत, तर मात्र या सायबर क्राईम करणाऱ्यांची उखळं पांढरी होत राहणं हे अव्याहतपणे घडत राहील आणि असे लोक वाढतील कदाचित. या सगळ्या गोष्टींमध्ये मोबाईल आणि इंटरनेटमध्ये एक्सपर्ट असलेले कॉम्प्युटर इंजिनियरसुद्धा या मार्गाकडे वळतील. कारण इझी मनी आहे आणि कसं ह्यातनं सटकायचं हे सुद्धा ते शिकलेले आहेत. त्यामुळं धोका प्रत्येक घराला आहे, प्रत्येक मोबाईलला आहे. एकमेकांना आपण सावध करूयात याच विनंतीसह या व्हिडिओतनं इथंच थांबतो आणि पुन्हा भेटूयात. कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल पाहत राहा, ऐकत राहा. अ लॉट ऑफ व्हरायटी ऑन दिस चॅनल.